हॅलो, नमस्कार. मी संजय. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. अधिक महिन्याची सोमवती अमावस्या तिथी, महत्त्व आणि शुभमुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंडळी, 15 जूनला सोमवती अमावस्या आहे. या दिवशी सोमवार असल्यामुळे ही सोमवती अमावस्या आहे आणि विशेष म्हणजे ही अधिक महिन्याची अमावस्या असणार आहे. अधिक मास आणि सोमवार असा हा अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग अनेक वर्षांनी एकदाच येतो, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व सामान्य अमावस्येपेक्षा खूप जास्त मानले जाते. अमावस्येची तिथी आणि वेळ काय असणार आहे, तर तिथी 14 जून रविवारी दुपारी 12:19 अमावस्येला सुरुवात होणार आहे. 15 जून सोमवारी सकाळी 8:23 ही अमावस्या असणार आहे. उदय तिथीनुसार 15 जून रोजी सोमवारीच अधिक महिन्याची अमावस्या मानली जाईल आणि सोमवार आल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. आता या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय असणार आहे, तर या दिवशी शिवपूजा, विष्णुपूजा, पितृतर्पण, दान, स्नान आणि जपासाठी अत्यंत शुभ काळ असा हा मानला जाईल. विवाहित महिलांनी अखंड सौभाग्यासाठी या दिवशी व्रत आणि शिवपार्वतीची पूजन नक्की करावे. घरात असलेल्या तुळशीची पूजा करून तिला 108 प्रदक्षिणा घातल्यास विशेष पुण्य फळ प्राप्त होते. या दिवशी दानधर्म नक्की करा. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा देणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही नक्कीच गरजूंना दानधर्म करू शकता. आता 3 शुभमुहूर्त, विशेष असे शुभमुहूर्त काय असणार आहेत, तर या दिवशी पूजेचे फळ थेट देवापर्यंत पोहोचण्यासाठी 3 मुख्य मुहूर्त सांगण्यात आले आहेत. महास्नान आणि दानाचा मुहूर्त सोमवारी पहाटे 5:35 पासून ते सकाळी 7:15 असा हा शुभमुहूर्त असणार आहे. याला अमृत मुहूर्त सुद्धा म्हटलं जातं. या काळात तुम्हाला पवित्र नदीत किंवा घरातील पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. सोबतच तुम्हाला या वेळेमध्ये दानधर्म सुद्धा करायचा आहे. दुसरं म्हणजे तुळशीची आणि पिंपळ पूजनाची वेळ काय असणार आहे, तर सोमवारी सकाळी 7:15 पासून ते सकाळी 8:23 असणार आहे. या 1 तासाच्या शुभ काळात अमावस्या तिथी चालू असेल. सौभाग्यवती महिलांनी आपले सर्व विधी तुळशीच्या 108 प्रदक्षिणा आणि पिंपळाची पूजा या वेळेतच पूर्ण करून घ्यायची आहे, कारण 8:23 नंतर अमावस्या संपणार आहे. आता तुम्हाला तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृतर्पण आणि श्राद्ध मुहूर्त काय असणार आहे, तर 14 जून रविवारी दुपारी 12:20 सुरू होईल ते दुपारी 3:30 असणार आहे. आता पितरांच्या नावाचे तर्पण, पिंडदान किंवा गरजू लोकांना अन्नदान करण्यासाठी ही वेळ सर्वोत्तम मानली जाईल. आता बऱ्याच जणांना ही शंकासुद्धा मनामध्ये येते की पितृकार्य रविवारी आणि देवपूजा सोमवारी असं का, तर शास्त्रानुसार देवकार्य, पूजा, व्रत, उपवास नेहमी उदय तिथीनुसार म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेच्या तिथीनुसार केले जाते. सोमवारी सूर्योदयाला अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्या सोमवारी साजरी होईल. परंतु पितृकार्यासाठी दुपारची वेळ म्हणजेच अपराह्य काळ महत्त्वाचा मानला जातो. रविवारी दुपारी 12:19 पासून अमावस्या सुरू होते. रविवारची संपूर्ण दुपार अमावस्या तिथीमध्ये मिळते. सोमवारी दुपारी अमावस्या नसून सकाळी 8:23 अमावस्या संपते आणि त्यानंतरला प्रतिपदा तिथीही सुरू होते. शास्त्रानुसार पितर दुपारच्या वेळी तृप्त होण्यासाठी पृथ्वीवर येतात, म्हणून ज्या दिवशी दुपारच्या वेळी अमावस्या उपलब्ध असेल त्याच वेळी तुम्हाला पितृकार्य करून घ्यायचे आहे. आता थोडक्यात नियम काय, तर पितृकार्य रविवारी दुपारी करायचे आहे आणि शिवपार्वती तसेच तुळशी पूजन सोमवारी सकाळी तुम्हाला लवकर करून घ्यायचे आहे. हा अधिक महिन्याचा शेवटचा काळ असणार आहे, म्हणजे सांगतेची वेळ असणार आहे, म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठून पूजापाठ लवकर करून घ्यायचे आहे. जी काही तुमची अमावस्येची पूजापाठ आहे, जे मी आता तुम्हाला सांगितलं आहे, ते तुम्हाला सकाळी लवकर उठून करून घ्यायचे आहे आणि पितरांची सेवा मात्र रविवारी तुम्हाला दुपारी करून घ्यायची आहे.
अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.